अभिनेत्री गौतमी पाटील आपल्यासोबत आहे. खरं तर आज सकाळपासून त्याचे खूप जास्त प्रमाणात परफॉर्मन्स झाले. कंटाळीस का नाही? कंटाळले नाही, ताकद नाही राहिली. सकाळपासून जेवण नाही केलेलं मी. म्हणजे पुण्याहून निघाले सकाळी मी 6 वाजता निघाले. मी इथं आल्यापासून कार्यक्रमच करते. आणि मीच नाही, माझी पूर्ण टीम. आम्ही जेवलो नाही, आता थोडंफार खाल्लंय. किती लोक आहे तुम्ही सोबत? किती लोक सोबत? आम्ही टोटल 15 मुली आहेत. तुमचा बाकीचा स्टाफ? बाकी आम्ही सगळे टोटल धरले तर 25 असणार. गौतमी, मुंबईकर खूपच प्रेम करतात. खूप करताय आणि खरंच खूप छान वाटतंय खरं तर. आणि महिला वर्गांचं प्रेम बघितलं तर अजून मन भरून येतं आणि मन प्रसन्न पण होतं की छान वाटतं महिलांचं प्रेम बघून. म्हणजे वर्षभर कशा पद्धतीनं या दहीहंडीची वाट पाहत असते? खूप उत्साही असते मी की मी काय करल आता, की मी नवीन काय करू किंवा आता कुठलं गाणं. म्हणजे माझं सगळं असं मी विचार करत असते की आता काय करायचं. आता जसं की मी ह्या वेळेस थोडंसं नवीन प्रत्येक गाणी घेतली आहे. कोळी पॅच घेतला किंवा हिंदीचा पॅच वेगळा, मराठीचा पॅच वेगळा असं केलंय. तर बऱ्याच काही गोष्टी मी चेंज केल्यात. महाराष्ट्रातून एवढ्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पॅरामीटर्स काय तुझे नेमके? कोणकोणते निकष लावते की नाही बाबा मी यांच्याकडे ह्यासाठी जाणार, मी त्यांच्याकडे त्यासाठी जाणार? तसं काही ठरवत नाही मी. लोक प्रेम करतात आपल्यावर तर आपण प्रेमाने त्यांच्याकडे जायचं, मला हे कळतं. अजून काय शिल्लक आहे का? अजून जायचंय कुठं? नाही, आता हे शेवट आहे. हे झालं की झालं. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही एवढा सगळा स्टाफ हे करताय, प्रवास करताय. खरं तर वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतं. कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करता या सगळ्या गोष्टी? मॅनेजमेंट टीम आहे पूर्ण. म्हणजे मी एकटी नाही करत, आमचा पूर्ण ग्रुप आहे. ऑलवर आम्ही सगळे हँडल करतो. आणि असं नाही की सगळे एकत्र मिळून आम्ही हे सगळं काम करत असतो. इंस्टाग्रामला बघतोय मी, खूप गाणी सध्या प्रचंड गाजतात. कुठलं आता सिद्धार्थ दादांसोबतच गाणं आलंय नुकतंच. परत अजून बरेच गाणे आहेत अजून की तुम्हाला नवीन गाणी पाहायला मिळणार आहे. मी पिक्चरचे बरेच गाणे केलेत आत्ता ह्या महिन्यात. तर ते आता जसे येतील तसे तुम्हाला इन्स्टावरनं वगैरे कळलं आवर्जून. नृत्यांगना आम्ही गौतमी पाटील पाहिली. आता सिनेमा कधी येतोय? ऍक्च्युली सिनेमाचं कसं आहे, मला डान्स माझा फेवरेट आहे. म्हणून मी डान्स म्हटलं ना की मी आवर्जून मी नाही म्हणत नाही. मग ते गाणं आवडलं की पटकन घेऊन मी मोकळे होते. पण सिनेमा ऍक्टिंगचा विषय राहिला तर थोडंसं मी हे होते. पण माझं चाललंय की ह्या वेळेस म्हणजे इथून पुढे जर पिक्चर आले किंवा काय आलं तर मी आवर्जून करणार आणि प्रयत्न. आले नाहीत अजून? आले नाहीत असं नाही, येऊन गेलेत पण मी नाही लक्ष दिलं. पण आता माझं चाललंय स्वतःहून की करावं आणि थोडंसं आपण प्रयत्न केलेत तर होईल असं मला वाटतं. ते महाराष्ट्राचं प्रेम आहेच तर विषय. अलका कुबल काय म्हणत होत्या? काय तुमच्या दोघींची चर्चा चालली? तुम्ही बघितला व्हिडिओमध्ये तुमचं काहीतरी सिद्धार्थ जाधव होते, अलका कुबल होत्या, तुमचं काहीतरी डिस्कशन? नाही, सिद्धार्थ दादा हे मूवीचं होतं. आम्ही अलकाताई आणि आम्ही इकडं एअरपोर्टला भेटलो आणि अचानकच भेटलो आणि आमची भेट अशी खूप छान झाली. म्हणजे असं आम्ही गप्पा मारत बसलो. आमची फ्लाईट म्हणजे थोडंसं लेट होती तर आम्ही गप्पा मारला. काही नाही, ते म्हटलं म्हणजे ते मला सांगत होते की अगं तू अशी म्हणजे तू आत्ता समोर अशी आहे आणि म्हणजे तुला व्हिडिओत पाहिलं तर तू नाही का असं ते कळून येत नाही की तू किती गोळे वगैरे. मला ते प्रेम देत होते, मला सांगत होते पुढचं. म्हणजे असं छान मला समजावून सांगत होते. अंकुश बाबांकडे आला. अंकुश बाबांसाठी काय संदेश? त्यांचं तर मी मनापासून आभार मानते. मी तेच म्हणते अंकुश बाबा, मी ते खरंच मनापासून तुमचा आभार मानते. त्यांनी मला इथं कार्यक्रमाला बोलवलं, जो मान सन्मान दिला, मी खरंच त्यांचं खूप आभार मानते. आणि भरभरून त्यांच्यामुळं मला प्रेक्षक वर्गांचं प्रेम मिळतंय म्हणून थँक्यू सो मच. आमच्याशी बातचीत केलीच. गौतमी पाटील आपल्यासोबत होती आणि लवकरच जर सिनेमा मिळाला तर आपण सिनेमात देखील काम करणार आहे अशा पद्धतीची एबीपी माझा एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे. कॅमेरामॅन अनिल पवारसह निलेश बुधावले, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.